महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम व अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा ही संघटन अभियानाअंतर्गत स्थायी समितीचे माजी सदस्य, भाजपा पुणे शहरचे उपाध्यक्ष, नगरसेवक हरिदास चरवड यांच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदारसंघातील 5000 शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप मोहिमेचा शुभारंभ तसेच भव्य रक्तदान शिबिर व आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या निधीतून पेरूबाग परिसरातील विविध ठिकाणचे रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा भूमिपूजन सोहळा आज मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, युवा मोर्चाचे बापू मानकर यांच्यासह भाजप पक्षाचे अन्य पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, रक्तदाते, विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते। महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्वच आमच्या कार्यकर्त्यांच्या तर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो। उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, आनंदी जीवन त्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि मला वाटतं तळागाळामध्ये प्रत्येक व्यक्तीला, महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेमधील प्रत्येक माणसाला असं वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व जे आहे ते लोकांसाठी काम करणारं एकमेव नेतृत्व जे आहे ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे। आपल्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन खडकवासल्याचे आदरणीय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते झालं। प्रमुख उपस्थिती पुणे शहराचे अध्यक्ष माननीय धीरजी घाटे यांच्या उपस्थितीमध्ये हे रक्तदान शिबिर झालेलं आहे। त्यानिमित्ताने पूर्ण खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आपण परीक्षा पॅडचं वाटप केलं। त्याचा शुभारंभ आदरणीय पुणे शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे यांच्या हस्ते झालेला आहे। तसेच विविध विकास कामांचं भूमिपूजन सुद्धा माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या निधीमधून त्यांच्या हस्ते उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। विविध कार्यक्रमाचं आयोजन आज या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंगल मंडळाचे अध्यक्ष आदरणीय यशवंतजी लायगुडे असतील, युवा मोर्चाचे विशाल उभे असतील किंवा सरचिटणीस सचिन मनेरे असतील, सर्वच पुणे शहराचे युवा नेतृत्व सारंग नवले असतील, सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। सर्वांच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनपूर्वक शुभेच्छा। हरिदासजी चरवड जे वडगाव सेंटर रोडचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे आणि हे रक्तदान यशस्वीपणाने जास्तीत जास्त रक्तदात्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून एक चांगला असा कार्यक्रम सर्व आपल्या हरिदासजी ते घेत आहेत। मनापासून त्यांचं सुद्धा मी हरिदासजीचं मनापासून अभिनंदन करेन की मुळातच हरिदासजी हा एक चांगला नगरसेवक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि हे काम करत असताना कोणतंही काम असो, प्रदेशाने सांगू त्या ठिकाणी किंवा मग आपल्या शहरातून भारतीय जनता पार्टीकडून जर एखादं काम जर आलं किंवा एखाद्या सूचना आल्या, कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल ते कार्यतत्परतेने हरिदासजी चरवड घेत आहेत। आज रक्तदान शिबिर होत आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी ठरवलं की या भागामध्ये एका रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं भूमिपूजनाचा सुद्धा कार्यक्रम आपण आला तर आम्ही घेऊ। नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते, निमित्त होतं साहेबांचा वाढदिवस, परंतु हरिदासजी चरवडने सुद्धा हा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या मोठ्या उपस्थितीमध्ये सोसायटीचे असणारे चेअरमन, सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। रक्ताची आवश्यकता अनेक रक्तपेढ्यांना असते, त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी केला जातोय। या ठिकाणी मी हरिदासजी चरवड असतील, आमचे लायगुडे जे असतील, सर्वच या भागातले कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा सामाजिक जाणीवेत आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम केलं पाहिजे। या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केला गेला।